हाय गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आणि हा माझा पहिलाच ब्लॉग असणार आहे. तर कसा बनणार आहे मला पण नाही माहिती, तर तुम्ही शेवटपर्यंत बघा, तुम्हाला नक्कीच मजा येईल. तर आम्ही जात आहे पगोड्याला. म्हणजे खास मुद्दा असा होता की मी बोललो चला यार ट्राय करू कसा ब्लॉग बनवत आहेत आणि मेमरीज पण कॅप्चर होतील. त्याच्यामुळे मी विचार केला की चला बनवूया ब्लॉग. तर तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, तुम्हाला खूपच मजा येणार आहे. आणि आम्ही कुठे कुठे फिरतो हे पण सगळं दाखवतो मी. चला पुढे. Find the real gold, I'll fulfill what I started. आता आम्ही उतरतोय, तिथं तिकीट वगैरे चेक होत आहेत. तसं तर आम्ही काढले तिकीट. ट्रेनचा विषय असता तर गोष्ट वेगळी असते, कारण ट्रेनमध्ये नाही काढत आम्ही. तिकीट वगैरे चेक झाले. आम्ही आहे स्मार्ट सिटी. आता बस स्टँडवर चला. आता आम्हाला इथनं जायचं आहे रेल्वे स्टेशनला. आपण स्टेशनवरती आलो. आता तिकीट वगैरे काढतो आणि मग आता तिकीट वगैरे काढायला काढते. आता मशीनवरती तिकीट काढतो. पुढे जायचे का? नाही ना दादा, फक्त जायची 3-2 देऊ ना, एकामध्ये 3 एकामध्ये 2. हां ठीक आहे, चालेल ना. द्या. आता इथनं जायचं सीधा CSTला तिकीट वगैरे घेतलं. तर डायरेक्ट CSTची तर ट्रेन नव्हते. तर मग आता इथनं जायचं आम्हाला वडाळा रोडला. आणि मग तिथनं दादरची बस भेटून जाते कुर्ला रोड. तिकडे त्याला जायचं. तर चला मग मला दाखवतो पुढे, बघत राहा. तर मला पण माहिती नाही कसा ब्लॉग बनतो, तुम्हाला आवडेल का नाही आवडेल, कारण हा फर्स्ट ब्लॉग आहे. तर तुम्ही सांगा कुठे कुठे काय मिस्टेक झाली, मग मी त्याचं सुधारायची ट्राय करेन. आणि ह्याच्या पुढे पण मी चांगला ब्लॉग बनवायची ट्राय करेन. तर पुढे नक्कीच बघत आहे, तुम्हाला मजा येणार आहे. काय तर एक काका बसलेले भेटलेले, बोलत होते तू ब्लॉग चांगला बनवते वगैरे वगैरे. त्यांना आता 10 रुपये देतो, माझ्याकडे 10 रुपये सुटले. हे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला सांगा. सबस्क्राईब करा. मी पण आहे फेसबुकला. हां, कोण नाही. मी यूट्यूबला नाव काय? संदेश. हां, तर गायज पहिले सबस्क्रायबर भेटले आपले. तर गायज आता ट्रेन आलेली आहे आणि टायमिंग बघा 7:14 आहे आता. आणि गायज आम्ही आता इथंच उभे आहे, कारण टायमिंग भरपूरच लेट आहे. 7:14 म्हणजे झाले आताशी 7. तर भाई आता काय करा बोललं तर इथं उभं आहे. दीदीने ते बसले, तर मम्मी दीदी वगैरे सगळे बसलेत. आम्ही उभं आहे 2 जणच ट्रेनमध्ये. तर काय आम्ही टोटल 7 जण आहेत. आणि म्हणजे अजून येणार होते 2 जण. माझा भाऊ एक मोठा आहे, याचा भाऊ मोठा विशास, आणि माझा भाऊ धीरज बारका आहे तो माझ्यावरनं. तो पण येणार होता, पण ते लेट येतील थोडंसं. आता तिथं खायला पण लागले. आणि आम्ही इथं चाय पण नाही पिला काय. काय आता जस्ट आम्ही दादरला पोहोचलेलो आहे. कुर्ल्याला काय व्हिडिओ शूट करायला जमला नाही, कारण खूपच गर्दी होती. आणि कसं आलं त्या आम्हालाच माहिती. आता दादरला 1-2 फ्लाईट नंबरवरनं लागेल बोरवली. आता लास्ट ट्रेन एक बोरवलीला आहे. गायज तर एक मोठे प्रॉब्लेम झाला. आम्ही तिकीट काढायचं विसरून गेलो बोरवलीचा. याचा काढलेला दादरपर्यंत, पण तिथनं मग आता दादरला आलो ना, तर दादरहून बोरवलीचा तिकीट असतो, तो नाही काढला. आता घरचे बोलले तर काढायला लागतोच. आम्ही जरा असतो तर इथपर्यंत तर पण नसता काढला. तर तेवढ्यात मग आठवला भाई भावाला ग्लास पण टाकायचं होतं ना, स्क्रीन गार्ड. तर मग चला जाऊ आले दुकानावरती, आले स्क्रीन गार्ड टाकतोय. भाई सगळा सलामत पाहिजेत काय, फोन बिन तोच तर इम्पॉर्टंट आहे. सर त्याला काय झालं तर जीवाला होतं. दुःख समजू शकता काय तुम्ही. गायस तिकीट वगैरे आणलं आता काढून. गायस आम्हाला येत्या वेळेस बसायला जागा भेटते. अजून भरपूरच लांब. आता आम्ही जस्ट उतरलो आहे आणि आम्हाला
रिक्षा पण लागला, आता रिक्षाने जाणार आहे पुढे. चला आता डायरेक्ट खाडीवरती भेटू, काय शूट करायला पण जमलं नाही. तर गायज आता आम्ही पोहोचलो बोरवली खाडीला. आता इथनं स्ट्रेट जायचं, तिथनं जहाज असतात, तुम्हाला दाखवेल आता तिकीट घर आहे, तिथं तिकीट वगैरे काढणार. तर गायज ते गेले तिकीट काढायला आणि मला लागले भूक हे कावाची. तिथे बोललो खाऊ, काय भेटलंच ना खायला, का खायसारखं नव्हतं. तर आता इथे सँडविच दिसला आहे, सँडविच वगैरे खाऊ. त्याचं खूपच भूक लागली, सकाळपासून काहीच नाही खाल्लं. विचार करा मग तुम्ही कशा परिस्थितीवरती आहे. त्याला सँडविच वगैरे खाऊ जायला भूक लागली. मग पुढे तुम्हाला दाखवायचं पण आहे, भरपूर काम आहेत गायज. मी खास ब्लॉगसाठी आलो आहे ना, तर तसं तर मूड नव्हताच यायचा, पण जाऊ द्या बोललो. चला गायज खाऊन तुम्हाला परत दाखवतो. काय जातं आम्ही खावा थोडंसं सँडविच वगैरे खाऊन आले, तरी पण भूक गेले नाही. आणि ऊन बघत असलं तपलं आहे. आता पोहोचलो आम्ही खाडीवरती. आता जाणार आजीने तिकीट वगैरे काढले यांनी, त्यांचं फोटोशूट चालू आहे. तेवढं एक सँडविचने काय होणार आहे गायज, तरी पण काय नाही. चला एवढा सपोर्ट भेटला पोटाला. हां आता छोटा डॉन पुढे पुढे चालला आहे. छोटा डॉन बोलला का मावशी माझ्या चॅनल सबस्क्राईब करायला लावा ना. ती देतच नाही. हाय करा बरं, हाय करा, हाय करा, हाय. चला तुम्हाला जहाजमधला व्ह्यू दाखवतो. आता आम्ही बसत आहे बोटमध्ये. इथे लाईनीशीर लावतात. शाबाश घ्यायचं नाही, घ्यायचं रिक्स नाही घ्यायची. चला आता कॉर्नरची सीट पकडूया, तुम्हाला व्ह्यू दाखवायला. सगळा प्लॅनमध्ये चेंज झाला आहे. इकडे बसलो सगळेजण सोबत, कारण तिकडे ऊन लागत होता. आणि सुविधा बघा, बोर नाही हो म्हणून टी व्ही फॅसिलिटी खूप आहे ना इथे, काय विषयच नाही. मला फॅसिलिटी खूपच आहे. तिकडे अजून एक जहाज लागली, ते ओनली बाईकसाठी राहतं. फायनली बोट चालू झालेली आहे. नंतर यांचा टाईम बहुतेक 10:30 वाजले असतील, 10:20 लागतील आणि 10 मिनटात, सॉरी 10:10 लागतील, 10:30 लागतील. म्हणजे यांना हो भाई त्याला डबल साईड आहे. याच ब्लॉगवाल्याचं ट्राय करतो, त्याचा डबल साईड आहे ना, काय नाही काय. आमचा गरीब फोन आहे, काय होत नाही. ठीक आहे ॲडजस्ट करायचं. Living in this cruel world, broken but strong, gotta move. आमचा एक फॅमिली मेंबर रडायला लागलेला आहे. विचारू त्याला का रडतोय. हॅलो गाईज बोल आता, बोल आता. काऊन रडतोय, काऊन रडतोय राणा? तू घाबरायला लागला का? काय आता रडणं त्याचं शांत झालंय. चला त्याला थोडंसं म्हणत. राणा बोल. हॅलो आमच्या व्हिडिओला लाईक करा. बस काय एवढंच का? आपण कुठे चाललो सांग ना. इकडे बघ, आपण कुठे चाललो सांग. आम्ही बगडा बघायला चाललो. बगडा नाही पॅगोडा. म्हणजे पगडा बोलायचं ना, बगडा बोलू टाकलं. आता जरासं थोडंसं लांब राहिला म्हणजे भाऊ दूर पण लागतो. तुम्हाला उन्हामुळे दिसत नाही, ॲक्च्युअली मला दिसत नाही. ऊनच एवढं आहे ना, काय करणार, कधी पण पाऊस पडतो. म्हणजे तिथून यायला 5 मिनटं नाही लागत. आणि त्याची फी बघा, फी किती आहे, 50 रुपये एका फेरीचे घेतात. म्हणजे तुम्ही विचार करा. आणि कमसे कम या जहाजमध्ये बसलेलं असतील 30 ऑलमोस्ट 30-40 तर बसतच असतील. आणि 30ने कॅल्क्युलेट करा 100 रुपये, तर किती होतात मग तुम्ही विचार करा. हे बघा तिकडनं ती दुसरी जहाज दिसते, ती दुसरी जहाज आहे. म्हणजे असं दिवसात ना ते फेऱ्या मारत असतील किती, जरा जास्त नाही, आपण 7-8 धरून चालू आहे. 7-8 जर धरले, 30ने जर मल्टिप्लाय केलं, हे तुम्ही एका दिवसात जेवढं एका वर्षाचं पैसे कमवत नाही ना, तेवढं ते एका दिवसाला कमवतं. विचार करा म्हणजे किती पैसे कमवू शकतात. आणि आपण नुसतं फिरायच्या कामात पोचलेलं आहे. आणि पोचलं सगळ्याचा उठायची काय जास्त गर्दी आहे, थोडं गर्दी आहे. मला इथनं थोडंसं चालायचं आहे, त्याच्यासारखं जास्त लांब नाही, थोडंसंच आहे. म्हणजे
दीदी पण बघत होती. चला आता उतरायचं. चलो लावतील वगैरे ते मस्त करायचं. आहे छोटीच पण त्याच्यात पब्लिक बघा किती आहे. म्हणजे एवढी साई पब्लिक एवढीशा जाजमध्ये बसते. किती मोठी गोष्ट आहे. डेव्हलपमेंट कायच डेव्हलपमेंट बाकी काहीच नाही. आता गार्डन आला आहे. थोडीशी सावली भेटली. असं तुम्ही कशाला घ्यायचं. आताशी थोडंसं बरं वाटतं काय गार्डन सारखं वाटतं. आता इथे तिकीट वगैरे चेक करतो मग पुढे आत सोडतो. मला दाखवतो काय कसं आहे. मग कसा उभा राहिला हाताची घडी घालून. याला काय कामधंदे नाहीत आणि त्याचा भाऊ तो. याला नावं नाही तर याला पिंचंगेने सिंचा काय पण नाव देऊन टाकायचे. नुसतं बिनकामीचे. एवढं भारी गाणी लागलीत आणि उभी राहिलीत ना. एवढं भारी गाणे लागलेत आणि एन्जॉय पण नाही करत आहे. तिकडे वेगळं गार्डन आहे. तिकडे आपण नंतर जाऊया बघायला. पार्क आहे म्हणजे आहे. आणि इथे एंट्री वगैरे चेक होतात. तिकीट वगैरे चेक होते. आम्हाला काही दाखवायची गरज नाही. सगळं मम्मी करते. दाखव झालं काय. तिकीट वगैरे चेक करू. असं तुम्हाला जाता जाता रस्त्याने हॉटेल वगैरे दिसतीलच. तुम्ही काय बाय करायचं करू शकता. माझं ओपिनियन तर हाच असेल की तुम्ही येताना पार्सल वगैरे आणा कारण खूपच महाग आहे. राणा बोलतोय नुसता व्हिडिओ बनतच राहतोय. काय करणार पहिला ब्लॉग आहे ना काय माहिती नाही तर बोलतो सगळ्यात जे मेन शूट येते ते करून घेऊया. ठीक आहे चला भाऊया. आता इथनं थोडंसं 5 मिनटाचं वॉकिंग डिस्टन्स आहे. मग फायनली काय आपला पगोडा येणार आहे. सगळं चालतंय गायस. फायनली आता आम्ही आलेलो पगोड्याला. ये आताशी जीव आलेला आहे. हा चालण्याची कॅपॅसिटी संपलेली रक्त काय संपत नव्हतं. आवाज बघा. आवाज तुम्हाला दाखवतो. वेट बघा काय फायनली एवढं म्हटलं तर त्याचा गेटच आहे. इकडनं पण एक रस्ता आहे. तर तुम्हाला सांगतो मी नंतर जातोय. हे त्याला बोलतो मेन पगोडा. आता आम्ही इकडनं आलतोय. फोटोशूट आला आम्ही तुम्हाला आज जाताना दाखवतो. फोटो काढतो. ते चेकिंग होते. चेक करायचं काम काहीच नाही. आता तुम्हाला मानवरती करायला लागेल पुरं बघायला. असं दिसणारच नाही. आता इथनं आतमध्ये चेकिंग राहते. चेकिंगला फोन अलाव नाही करत. तर मी ब्लॉक नाही काढणार आतमध्ये. ब्लॉक स्टार्ट होईल इथनं. तर वेट गाईस मी आलोच चेक होऊन 2 मिनटासाठी. गाईज आमची चेकिंग वगैरे झालेली आहे बघा. जस्ट बाहेर निघलेलं आता. बघा हा पाठीमागचा बॅकग्राऊंड आहे. तर आम्ही जस्ट आता चढलेलो तुम्हाला सांगतो. थांबा तुम्हाला बॅक कॅमेरा करून दाखवतो. बघा कसं एक इकडे रोड जातो. हा माहिती नाही कुठं नाही. तेव्हा तिथे ती मोठी बेल आहे आणि इकडे गार्डन आहे. एक मूर्ती पण आहे गौतम बुद्धाची ती दाखवतो. म्हणजे पगोडा ओळखला जातो गौतम बुद्धासाठी कारण ते गौतम बजा नगाडा धरमता गुंजे चारोबर. बघा किती मोठे. तिकडे पण तिकडे साईडला पण बेल आहे. एकदम स्वच्छ जागी तुम्हाला डस्टबिन दिसून जाता. त्याच्यावरती काय लिवेल पण आहे. तुम्ही वाचा पोज करून कसली मोठी आता फ्रेश वगैरे होतं थोडंसं. ऊन बघा कसलं आहे. ऊनमध्ये काय सांगू गाईस. तर फ्रेश वगैरे होतो परत वरती जातो थोडंसं. तिथे वॉशरूम बी बघा कसले आहेत गाईस. तिथं वॉशरूम बघा क्लीन आहेत आणि किती मोठे आहेत ते बघा. किती मोठं आहे आणि मेन गोष्ट ना एकदम स्वच्छ आहे. फॅन वगैरे सगळं लाईटिंग एकदम स्वच्छ आहे. वॉशिंग मशीन सगळं स्वच्छ आहे. वॉशरूम वगैरे आणि मेन सुविधा आहे ते जागोजागी पाणी प्यायची सुविधा आहे आणि एकदम थंड पाणी येतो आणि प्युअर पाणी काय. तिकडच्या साईडने पण आहे सेम तसंच. तर आता फ्रेश वगैरे होतो आणि मग तुम्हाला बाकीचे साईड दाखवतो. फ्रेश वगैरे झालेले आता जस्ट. ऊन किती काय सांगू आता तुम्हाला. चला आता थोडंसं पाणी वगैरे पितोय. थोडंसं रिलॅक्स घेतो बसतो आणि मग तुम्हाला सगळं दाखवतो. टेन्शन ना करू. शेवटपर्यंत बघा. एक घोडा ब्लॅक घोडा एकदा आम्ही आता गार्डनमध्ये बसून झालं आमचं. आता जातोय सगळं रेडी वगैरे झाले. बसलेले सगळे. इथं तयारी अजून चालूच आहे. झाली तयारी होती सगळं. आता पावडर व्हिडिओ झालेला यांचं सगळं विचून झालं. आता आम्ही जातो वरती गाईस.
गाईस तर आता हे तुम्हाला दाखवायचं राहिलं होतं ना, बघा कसा बेल आहे, एवढा मोठा ना घंटा. हो चालू आहे आता. आवाज बघा कसला येतो, सगळीकडे घुमतोय. एवढ्या एरियात ना असला गोंधतो ना, कसला मोठा आहे बघा, पूर्ण असं वरती करतो. तो इकडचा बेल तुम्हाला दाखवलेला आणि तो आला. बघा गाय फायनली हवरचा लुक कसं वाटतं बघा. हत्ती बसला बिचारा उन्हातच. वरनं व्ह्यू बघा कसला भारी दिसतोय बघा. काय सावलीतनं चालतोय म्हणजे मावशी आणि रोहित दादा चालतं पुढे. दीदी आणि दीदीचा मुलगा आणि मम्मी तिकडे. इथे समोर हे तुम्हाला आतमध्ये दाखवतो काय. आता आम्ही आतमध्ये जातोय, चप्पल वगैरे काढतोय. चप्पल वगैरे काढायला लागते खरं. तिथे सांगतो मी तुम्हाला काय. तर तिथे आहे गौतम बुद्धांच्या आस्ते आहेत. तर तिथे एकदम शांत असतो. फोन अलाव आहे का नाही काय माहिती नाही मला, पण तोपर्यंत बघू तिथे गेल्यावरती काय बोलतात ते, फोन अलाव आहे का नाही. असला तर मी आत दाखवेल तुम्हाला कसा असतो. एकदम शांत असतो एकदम. चला मी तुम्हाला दाखवतो, बघतो शांत काढून कसं वाटतं कसं नाही. बरं आलं नाही. सगळा काचानी पॅक असतो. हे एंट्री पॉईंट आहे तिथे. तिथे सगळं हे असतो. तिथे जे बसलेत ना तिथे असते. एकदम शांत असते. त्या आवाज बिवाज अलाव नसतो. आणि हा एक एक्झिट पॉईंट आहे, तिथे पण वॉचमॅन असेल. म्हणजे किती मोठा आहे आणि फक्त त्याच्यात आस्त्यासाठी का गाय बघितला कसला आहे आतमध्ये, एवढं मोठं आहे ना बापरे, विचारून मला गेला. तर बघायला तिथं फोन अलाव नसतो, पण तरी पण मी काढला कारण बोल चला पहिलाच ब्लॉक आहे आणि जे मेन दाखवायचं तेच नाही दाखवलं मग काय फायदा. जाऊ द्या तुमच्यासाठी काय पण घ्यायचं, हे एवढ्यासाठी काय. आता अजून आहे बघायसारखं, ते पण दाखवतो तुम्हाला. तिकडे चक्र आहे ते पण दाखवतो. आणि आता चप्पल वगैरे घालतो. चप्पल तिथे काढलेली, चप्पल वगैरे घालतो मग तिकडे जातो शिरा आणि मग तुम्हाला दाखवतो. चलो वाटते तुला फिरून. मम्मीने मी मॅचिंग घातलेले. या वेलकम टू माय चॅनल, वेलकम टू माय ब्लॉग. चला चप्पल वगैरे घालू मग तिकडे जाऊया. तर गाईज आता इथे मेडिटेशनला जातो आहे आम्ही. जरासं 10 मिनटाचं मेडिटेशन आहे. तर जरासं 5-10 मिनटासाठी बघू काय. 10 मिनिट आहे, 10 मिनिट का ध्यान. हां मेडिटेशन शिकवणार आहे. चला बघूया कसं. जस्ट आम्ही आता आलो आहे मेडिटेशन करून. खूपच भारी होता. यांनी थोडंसं सांगितलं पण म्हणजे एकदम फ्रेश वाटतं आहे. आता ध्यान असं त्याचं मेडिटेशनचं नाव होतं. म्हणजे एकदम असं फ्रेश वाटतं ना काय, बघू शकता तुम्ही. खूपच फ्रेश वाटते. म्हणजे त्याच्यात आपल्याच श्वासावरती ध्यान द्यायचं आहे. म्हणजे एकच नंबर होतं, काय सांगू शकत नाही तुम्ही. त्यांनी यूट्यूबला बी सांगितलं आहे ध्यान सर्च करून तुम्ही रोजचे जर 10 मिनटं दिले ना, म्हणजे तुम्हाला असं थकवा वाटणारच नाही. सकाळी संध्याकाळी तुम्ही कधीही बघू शकता. आणि मला मेन गोष्ट आत्ताशी कळाली की हा जो पगोडा आहे ना तो याने बनेले, काय बोलतात सलिया ईट वगैरे सिमेंट वगैरे त्याने कशानेच नाही बनेला तो. म्हणजे एकावरती एक रचला असा. मला आता मेडिटेशनला बसलेलो ना तेव्हा सांगितलं. मला वाटलं की तो असं याने बनेले, पण नाही. हा एवढा मोठा पगोडा ना फक्त असं एकावर एक रचून बनेले. मग विचार करा काय तुम्ही किती मेहनत लागली असेल, कसं बनवलं असेल. आणि तो पण एवढा मोठा, पुरी मान बघायला लागते तेव्हा तो दिसतो. खरंच खूपच भारी आहे गाईस. तुम्ही येऊन एकदा विजिट करा, तुम्हाला नक्कीच आवडेल. चला मी तुम्हाला आता तिकडे चक्र दाखवतो आणि मग तिकडे बी आहे बघायसारखं. आता म्हणजे मला 1 वर्ष झालं आहे येऊन. त्याच्यात खूप काय डेव्हलपमेंट झालं आहे. ते हा पण आता मेडिटेशनचं नवीन बनवलं होतं ते मी एक्सप्लोर नव्हता केला, तर मी बघितला कसं आहे. मला खूपच भारी वाटला. तुम्ही पण बघा. ठीक आहे चला तुम्हाला दाखवतो आता मी ते चक्र. चल तर काय आम्ही आलो
होतं इथे आत, पण इथे काय माहिती काय झालं, एंट्री बंद केली. त्यामुळे मला बाहेरूनच दाखवतो. असं चक्र आहे, तो सारखं घुमत राहतो. आणि त्याच्यासमोर छोटंसं गार्डन दिलं आहे, 2-3 हरण वगैरे ठेवले तिथे फोटोज वगैरेसाठी. पण आता एंट्रीज बंद आहे, एंट्रीज बंद आहे. तो चक्र गाईड किती उच्च किती. आता तिकडे जायचं आपल्याला, तिकडच्या साईडला. इथे पण भारी आहे बघा. आणि मी सांगत होतो ना, ते जो दरवाजा आहे ना, त्याच्या याच्यावरती म्हणजे जे बॉक्स आहेत ना, त्याच्यावरती असे मूर्तीज वगैरे आहेत, स्टॅच्यू. म्हणजे एवढं भारी केलं नाही यांनी, खूपच भारी. हेलिकॉप्टर गेला इथनंच, आता गेल्यावर दाखव. आणि साफसफाई खूपच भारी. आणि मेन गोष्ट काय, पाण्याची आणि वायफायची सोय आहे इथे. हा तुम्हाला एक छोटासा गार्डन येतो, तुम्ही इथे पण रिलॅक्स करू शकता, बसायला इथे पण बसू शकता. घसरगुंडच वगैरे छोट्या मुलांना. तुम्हाला एक ते माशा होत्या, आता आहे का नाही काय माहिती ना. हवा मी मागच्या चालतो, इथे माशा होत्या, दिसत नाही कायच काय हां ठीक. अजून तिथे आहे एक, त्याचं तुम्हाला दाखवतो. शॉर्टकट मारायची सवय आम्हाला. पैसे नाही माझ्याकडे, 1 रुपया सुट्टा. 1 रुपया सुट्टा नाही रे. एवढं कसलं मोठं आहे हिशोब तुम्ही. तर तुम्हाला दाखवलं बघा. आता माशासारखं तसं एक छोटासाच तलाव आहे, त्याच्यात बोलतात की 1 रुपया जर त्या पानांवरती जर पडला ना तर विषपुरी होते. तर मी पण ट्राय करतो, बघतो काय होतं. तो तसं तर पडतच नाही, पण बघू पडला तर, कारण भरपूर आहेत ना तिथे, पडेल मला वाटतं. चला बघू. हा तर गायज आता आम्ही आलो इथे. हे बघा असा राहतो, पानं राहतात. 1 रुपया टाकला ते बघा पडलेत, तिथे पडला पण विश मागितले. कसला भारी बनवलं आहे. मी आलतो तेव्हा फक्त कंस्ट्रक्शन चालू होता, काम चालू होता. हे बघा हा मी तुम्हाला दाखवतो. वेगळा कसली बॉर्डर बनवली, 1 नंबर. आणि असं शेवटपर्यंत इथे पण अजून म्हणजे काय करू फिनिशिंग बघा, फिनिशिंग आहे तिथे बघू काय. आणि तिथे मूवी बनवते, तिथे पण नवीन गायज. वाटतं मला उन्हाने आमच्या हालत खराब झाले. आणि मम्मीने ते सगळेजण तिथे बसलेत, कारण घुमू ना सगळं वाट लागले. काय घुमायचा विषय नाही, ऊन एवढं तपतंय. आता फोन एवढा कसले बसलेत, मस्त बसलेत, थकलेत काय. चला अजून तर भरपूर बघायचं, जरासं थांबतो, पाणी वगैरे पितो, मग परत स्टार्ट करतो. तर माझा फोन एवढं तपलेला नाही उन्हाने. आता आम्ही आलेलो शॉपमध्ये, मूवी बघायला जाऊ नंतर. चला मूवी बघायला नंतर जाऊ, त्याच्यात नंतर पण बघू शकतो. तुम्हाला शॉप दाखवतो. किचन पण आहे, ह्याला टॅग लावले आहे. फक्त नावाचं किचन. प्राईज बघा 120 कायच म्हणजे मूर्तीस वगैरे पण आहे, मूर्त्या वगैरे पण आहे. गौतम बुद्धाच्या मूर्त्या आहेत तिथे, म्हणजे सगळं मूर्त्या वगैरे भारी आहेत. फक्त प्राईज याची आहे थोडीशी. कुठे ब्लॉग टाकायला फोन म्हणजे फोटो व्हिडिओ काढायला अलाउच नाही, तरी पण तुमचा भाऊ काढतोय. नाद करते का काय बाबा. बोलणे पण खायला लागतात, 2-3 वेळेस खाल्लेत. आता इथे पण अलाव नाही फोन, इथे पण फोन अलाव नाही, तरी पण बघतो जिथे भेटला काढायला थोडंफार दाखवायचं. कायच तर आता आम्ही आतमध्ये आलो, तिथे काउंटरवरती फोन सांगितलेलं अलाव नाही. तर तिथं एक म्हणजे या फोटो थ्रू सांगतात आपल्याला गौतम बुद्धाची कहाणी. तर हा 10 नंबर आहे. 10 नंबरपासनं 1 नंबरपासनं तर 100+ म्हणजे 100+. तर विचार करा तुम्ही किती फोटो असतील. पण त्याच्यात सगळं सांगितलं की स्टार्टिंगपासून गौतम बुद्धाचा जन्म कसा झाला आहे, कसं वाढले, सगळं म्हणजे या थ्रू तुम्हाला समजेल. बघा आणि असे लाईनीशीर लागले जातात तिथे, सगळं असे लाईनीशीर लागेल.
म्हणजे आणि अर्धा तिकडे तर बंदच केलं आहे. म्हणजे असे 3 लाईन आहेत, दाखवतो तुम्हाला. हे लास्ट लाईन आहे, कारण इकडचं काय माहिती का पॅक केलं आहे, तेव्हा पॅक केलं आहे. म्हणजे आता इथे कितीपर्यंत लाईन आहे, 54 54पर्यंत 54पर्यंत आणि असं 100+ आहे. मग काय माहिती काय कारण असेल, बंद का केलं ते माहिती नाही, बट आधी होता चालू. आता म्हणजे डेव्हलपमेंट चालू आहे ना, भारी वगैरे वगैरे. जाऊ द्या, असू द्या, काय पण एवढं बघितलं ठीक आहे, कारण मी बघितलं आहे सगळं, तर मग एवढं काय नाही. आणि तिथे ना ते हे राहतात तिथंच्या वडं, ते कॅमेरा वगैरे चालू करत येत नाही, म्हणून मी इकडेच काढतो ब्लॉग. हे आता यांचं बघून झालं, ते दुसऱ्या लाईनीत मी आलो या लाईनीत, कारण व्हिडिओ शूट करायचा होता. हो कसलं मग फोटो. आता फक्त डायरेक्ट व्हिडिओ बघायचं आहे. ते 1 घंट्याची व्हिडिओ आहे पुरी, 1 घंट्याची पुरी व्हिडिओ आहे, तेवढी बघायची आणि मग निघूया आता घरी जायला. चला गाइस, पुढे दाखवतो तुम्हाला. सामाजिक विकास का प्रतीक रहे हैं. तर गाइस आता संपला आहे आमचा बघून. त्यांनी व्हिडिओ काढायला अलाव नाही केला, छोटीशी क्लिप घेतलेली. चला गाइस, बाय. पुढे सांगतो काय झाला तो. गाइस आता मी बाहेर आलेलो आहे, म्हणजे एवढं भारी ना काय सांगू तुम्हाला. व्हिडिओ काढायला अलाव नव्हतं, नाहीतर व्हिडिओ काढायला दाखवलं असतं तुम्हाला, थोडाफार तरी व्हिडिओ दाखवला असता मी. कारण म्हणजे क्लिप काढले, पण तो प्रॉपर आला आहे का ना हा माहिती नाही. म्हणजे थोडंफार तर आलं आहे, ते कसं बसलेत वगैरे व्हिडिओ जायचं काढलं. ते जेव्हा बाहेर नव्हते ना तेव्हाच काढला. एकदम फ्रेश वाटतं, एवढं फ्रेश वाटतं आहे ना. म्हणजे हा कसं केलं आहे, जे दगडं असतात ना त्यांनी त्याच्या एकावरती एक रचले तसे. आणि म्हणजे काय बोलतात, कोणत्याच बिना सपोर्टचं आहे, सपोर्ट यूजच नाही आला, कसं करू शकतात. आणि हा ईश्वरला सगळ्यात मोठा पगड आहे, सगळ्यात असं सांगितलं त्यांनी. खरंच विचार पण नव्हता केला, एक्सपेक्ट तर केलाच नव्हता. मला वाटलं, मी पहिले मूवी बघितले नव्हते ना, आता ही मूवी बघितली तर समजलं मला की कसं बनवलं आहे ते. खूपच भारी गाइस. तर आता सगळं बघून झालेलं आहे, आता जाऊया सुद्धा घरी. खूपच कंटाळा आला आता फिरून बघायला. आता बघायची इच्छा होत नाही, खूप दमलो आहे. म्हणजे तुम्ही आवतार असलं झालं, म्हणजे गरम ऊन एवढं होतं ना, आणि फुल AC वगैरे सीट वेट, तर मस्त झोपच येत होती. आणि आता ऐकायला पण एवढं भारी वाटत होतं, एकदम फ्रेश वाटत होतं. चला आता बघू यांचं झालं का नाही. ते मम्मी ते नव्हते आले, मी आणि ते भाऊ वगैरे गेलतो, आमचं बघून वगैरे झालं. चला घरी जाऊया गाइस. आता मला हे पण नाही माहिती की मी हा ब्लॉग कंटिन्यू ठेवणार आहे का नाही, तर ठीक आहे, थोडे क्लिप टाकतोय. चला गाइस, एवढा मोठा विदाऊट सपोर्टचा दगडाचा आहे, पूर्ण दगडाचा आहे. गाइस तर आता सगळं फिरून झालेलं आहे फायनली. आता आम्ही बसलो आहे आणि आता निघणार आहे थोड्याच वेळात. तर ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा. असंच मी पुढे मोटिवेशनल होऊन अजून ब्लॉग टाकेल. जर आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, दाबून टाकून करा. मी कंटिन्यू ठेवणार होतो ब्लॉग, पण फोनात मेन चार्जिंग नव्हतं, मग जाऊ दे बोललो, इथेच एंड करून टाकतो. चला मग गाईस, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय गाईस.